तर हाय मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्याकडून तुमच्या सर्व परिवाराला व तुमच्या सर्व नातेवाईकांना माझ्याकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा व जागतिक आदिवासी दिनानिमित्त पण माझ्याकडून तुमच्या परिवाराला व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर चला, हा ब्लॉग थोडा स्पेशल होणार आहे। तर जायचं वारू पूजण्यासाठी, वेळ तर भरपूर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला जायचं। तर आपण निघू तिकडे। तर चला, तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे वारू पूजण्यासाठी, तुम्हाला दाखवतो। तर वारुळ पूजायला जायची तयारी झालेली आपली पूर्ण। बघू शकता माझ्या हातामध्ये ताट आहे, हे बघू शकता। इथं दूध, लाया, त्यानंतर धागा आहे, त्यानंतर इकडे साखर, त्यानंतर इथे काय काय माहिती, अगरबत्ती, माचीस, हळद, कुंकू, तर सगळं अशा प्रकारे रेडी झालेले आहे। तर चला, आपल्याला जायचं वारुळ पूजण्यासाठी। तर तिकडे बघू शकता तुम्ही, शेजारी पण आपले आलेले आहे। मला झूम करून दाखवतो, शेजारी दिसत असेल तुम्हाला, शेजारी लांब असल्यामुळे काही दिसत नाहीये। चला जायचं तिकडे, पाठीमागचा कॅमेरा लावून दाखवतो तुम्हाला। हे बघा, पाठीमागचा कॅमेरा लावलेला आहे। त्यानंतर इकडे बघू शकता भैया पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही, शेजारी दिसत असेल तुम्हाला। तर चला, तर फायनली मित्रांनो आपण वारुळाच्या जवळजवळ पोहोचलेले आहे। बघू शकता आपल्या शेजारी। तर आपलं वारुळ थोडंसं आणखी समोर आहे थोडंसं। तर शेजारीने मागच्या वर्षी होते पूजायला वारुळ, पण ह्या वर्षी त्यांच्या लक्षात नाही राहिलं की वारुळ कोणत्या ठिकाणी म्हणून। तर आपल्या लक्षात आहे चांगलं। तर चला थोडंसं समोर, या साईडला बघू शकता आपली कपाशी, सुंदर अशा प्रकारे कपाशी आलेली आपली। तर चला थोडंसं समोर, तर पाठीमागचा कॅमेरा लावून दाखवतो तुम्हाला वारुळ कोणत्या ठिकाणी आहे। तर फायनली मित्रांनो आपण वारुळाच्या जवळ पोहोचलेलो आहे। ह्या ठिकाणी असं वारुळ आहे, या ठिकाणी एक समोर आहे। तर फायनली मित्रांनो जवळपास अर्धा घंटा लागला आम्हाला वारुळ सापडायला। मागच्या वर्षीचे फोटो बघितले मित्रांनो की वारुळ नेमकं आहे कोणत्या ठिकाणी। तर बघू शकता त्या ठिकाणी वारुळ आहे, ती पाठीमागच्या कॅमेरा लावून दाखवतो। हे बघा, ह्या ठिकाणी वारुळ, अर्धा घंटा लागला जवळपास आम्हाला वारुळाला शोधायला। एवढ्या गवतामध्ये तुम्ही सांगा मित्रांनो, शोधणं लय अवघड होतं लगे, असं कोळशामधून हिरा शोधल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो। तर चला आम्ही घेतो पूजा करून, तर भेटू पूजा झाल्यानंतर। तर फायनली मित्रांनो पूजा वगैरे झाली आपली। तर बघू शकता तुम्ही शेजारी पण आहे। तर नागपंचमीच्या तुम्हाला पुन्हा एकदा आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त पण तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। तर करू इथे व्हिडिओचा शेवट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बा।